भुवनेश भोईर. तुर्भे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीचं आव्हान ठेवलेले खेळणे संघाला. इंग्लिश मध्ये लिहावं लागेल. खेळणे संघाची सलामीची जोडी रियान स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला ध्यानेश. स्ट्राईकला ध्यानेश, नॉन स्ट्राईकला रियान आणि तुर्भे संघाचा हुकमी गोलंदाज संकेत. तुर्बा जिंकलाय. तुर्बा जिंकले ना टॉस. हे नाही जिंकले. तुम्ही टॉस जिंकले ना. गोलंदाजच्या बोलावर संकेत, स्ट्राईकला ध्यानेश, नॉन स्ट्राईकला रेहान. 65 जर्सी तुर्भ्या संघाचा ट्रॅक जरा वेगळी दिसते. 2 धावांची पेनल्टी. पहिला चेंडू संकेताचा. नाही ट्रॅक नाही चालत. कंपल्सरी ब्लॅक होती. सगळ्यांच्या ब्लॅक पाहिजे होत्या. प्रथम नाणेफेक जिंकून स्वतः खेळणे संघाने फलंदाजी स्वीकारली आणि शतकांचं आव्हान ठेवले ते तुर्भे संघासमोर. सलामी जोडी खेळणे संघाची. ध्यानेश नॉन स्ट्राईकला रेहान. गोलंदाजच्या बोलावर तुर्भे संघाचा पॉवर प्लेचं शतक घेऊन संकेत. पहिला चेंडू संकेताच्या कोट्यातील खेळेल तो ध्यानेश. सुरेख फटका. पहिला चेंडू पार गेला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिला चेंडू षटकार. संघाची धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या 6च्या घरात. कोट्यातील दुसरा चेंडू संकेत याचा. पहिल्या चेंडूवर मार खाल्ल्यानंतर बुग्या काय करतोय
सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि एक धाव सहजरित्या पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 7. आता स्ट्राईकला येतोय रेहान. प्रथम स्ट्राईक गेल तर रियान. कोट्यातील तिसरा चेंडू संकेत याचा खेळेल तर रियान. सुरेख फटका, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि रियान याची खेळी समाप्त होते. खाताना फोडतं आणि संघाची धाव संख्या स्थिर. संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद. 7च्या घरात. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे संकेत. नवीन फलंदाज येतोय कमरान. स्ट्राईकला कमरान, नॉन स्ट्राईकला ध्यानेश. गोलंदाजच्या बोल्यावर संकेत जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रथम स्ट्राईक गेल तर म्हणजे कमरान आणि गोलंदाजच्या बोल्यावर संकेत. कोट्यातील चौथा चेंडू खेळेल तो कमरान. आणि इथं लोण्याचा गोला सोडला गेला. एक धाव सहज इथे पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद. 8. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे संकेत. आता स्ट्राईकला येतोय षटकाराच्या साहाय्याने खेळतोय ध्यानेश. पाचवा चेंडू संकेताच्या कोट्यातील खेळेल तो ध्यानेश. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद. 14. खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे संकेत. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक संकेताच्या कोट्यातील. स्ट्राईकला ध्यानेश. नुकताच ज्यांनी षटकार मारला. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता एक धाव सहज इथे पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली पहिल्या षटकात 15च्या घरात. 1 गडी बाद. 15. सचिन पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तुर्भे संघाचा दुसरे षटक घेऊन येते राहुल. स्ट्राईकला ध्यानेश. एक हार्ड हिटर फलंदाज 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. पहिला चेंडू राहुल याचा. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव सहज इथे पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद. 16. आता स्ट्राईकला येतोय कमरान. दुसरा चेंडू राहुलच्या कोट्यातील खेळेल तो कमरान. सुरेख फटका, बघता बघता एक धाव सहज इथे पार. संघाची धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद. 17. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे राहुल.
जगदीश तांडेल याने व्यासपीठावर यायचं आहे. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, गचा क्षेत्ररक्षक, चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 21. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे डॅनिश. चौथा चेंडू राहुल याच्या कोट्यातील, खेळेल तो डॅनिश. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, 1 धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 22च्या घरात. आता स्ट्राईकला येतोय कमरान, नॉन स्ट्राईकला डॅनिश. गोलंदाजच्या बोल्यावर 5वा चेंडू राहुल याच्या कोट्यातील, खेळेल तो कमरान. रिव्हर्स फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली खेळणे संघाची 1 गडी बाद 26च्या घरात. खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे राहुल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. राहुलच्या कोट्यातील, स्ट्राईकला नुकताच ज्याने चौकार मारला कमरान. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, 1 धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या नंतर 1 गडी बाद 27च्या घरात. मिलिंद भोईर यांनी व्यासपीठावर यायचं. दोन षटकाच्या नंतर खेळणे संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 27च्या घरात. तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. त्रिबे संघाचा तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. स्ट्राईकला खेळणे संघाचा एक लेफ्ट हँडर फलंदाज, धडाकेबाज फलंदाज कमरान. स्ट्राईकला कमरान, नॉन स्ट्राईकला डॅनिश. गोलंदाजच्या बोल्यावर तुर्बे संघाचा तिसरं षटक घेऊन येते. कोट्यातील पहिला चेंडू टाकेल स्वप्नील. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि सुरेख क्षेत्ररक्षक, बघता बघता 2 धावा सहजरित्या पार आणि तिसरी धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 30. सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे कमरान. डॅनिश खेळतोय 7 चेंडू 20 धावावर आणि कमरान खेळतोय 5 बॉल 10. आता स्ट्राईकला येतोय डॅनिश. गोलंदाजच्या बोल्यावर कोट्यातील दुसरा चेंडू स्वप्नील याचा, खेळेल तो डॅनिश. सुरेख फटका, 1 धाव सहजरित्या पार आणि इथं गचा शतरक्षक आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 32च्या घरात. सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे डॅनिश.
स्ट्राईकला ध्यानीच, नॉन स्ट्राईकला कमरान, गोलंदाजच्या बोल्यावर स्वप्नील. कोट्यातील तिसरा चेंडू खेळेल तो ध्यानेश. सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल. ध्यानी ज्याची खेळी समाप्त होते. 9 चेंडू मध्ये 22 धावा काढून बाद होतोय तो म्हणजे ध्यानेश. एक सुरेख फलंदाजी करून बाद होतोय ध्यानेश. आणि संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 32च्या घरात. नवीन फलंदाज येतोय अदनान. स्ट्राईकला कमरान, नॉन स्ट्राईकला अदनान. गोलंदाजचा बोलर चौथा चेंडू स्वप्नील याच्या कोट्यातील. सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी संघाची धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 38च्या घरात. सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे कमरान. सुरेख चेंडू माग, शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या झाली खेळणे संघाची 2 गडी बाद 38. शेवटचा चेंडू शिल्लक स्वप्नीलच्या कोट्यातील. स्ट्राईकला कमरान. सुरेख फटका, चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार, संघाची धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 42. 3 षटकाच्या नंतर खेळणे संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 42. याचं नाव सांगू का? विनय ना? विनय पाटील ना? विनय भोगपडे. विनय विनय बॉलर नाही, जोशी जोशी आहे. जोशी आहे का? बॉलर बॉलर. तुर्बे संघाकडून चौथं षटक घेऊन येत आहे विनय. स्ट्राईकला खेळणे संघाचा हर्ड हिटर फलंदाज अदनान. नॉन स्ट्राईकला कमरान. गोलंदाजच्या बोल्यावर विनय. कोट्यातील पहिला चेंडू खेळेल तो अदनान. सुरेख चेंडू, चेंडू मागे स्वतः गोलंदाज आणि झेलबाद होतोय तो म्हणजे अदनान. अदनानाची खेळी समाप्त होते खाताना खोलता आणि संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या झाली खेळणे संघाची 3 गडी बाद 42. नवीन फलंदाज येत आहे खेळणे संघाचा अकबर.
स्ट्राईकला कमरान, नॉन स्ट्राईकला अकबर आणि गोलंदाजच्या बोल्यावर ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट संपात केली तो म्हणजे विनय. पारगाव सावला करावाना दापोली. कोट्यातील दुसरा चेंडू विनय याच्या स्ट्राईकला कमरान आणि एसटी चीट दुसरा सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय तो म्हणजे विनय. सुंदर गोलंदाजी करतोय आणि संघाची धाव संख्या स्थिर. संघाची धाव संख्या किती आवडेल 3 गडी बाद 42च्या घरात. 4 गडी बाद 42च्या घरात. बोल ना मी 3 बोललो काय बोललो 4 बोललो ना 42 घरात बिरात नेते आता. खेळणे संघाचा नवीन फलंदाज तौसिफ. नॉन स्ट्राईकला अकबर आणि गोलंदाजच्या बोल्या तुर्बे संघाचा विनय. हॅट्रिकची संधी असेल विनय याला. स्ट्राईकला तौसिफ, नॉन स्ट्राईकला अकबर, गोलंदाजच्या बोल्यावर हॅट्रिकची संधी विनय. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 46 46. दोन मॅचा करतो तुझ्या होता मी आता येतो जरा. काय झालं आता मी सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 46. 5वा चेंडू विनयाच्या कोट्याने स्ट्राईकला तौसिफ एक चौकाराच्या साह्याने खेळतोय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 46. 2 विकेट. सुंदर गोलंदाजी केली विनय याने. जो राहिले तुला कर मग आतापासूनच ऐसा बोल. शेवटचं षटक घेऊन येतोय तुर्बे संघाकडून विपुल. स्ट्राईकला अकबर, नॉन स्ट्राईकला तौसिफ. खेळणे संघाची धाव संख्या झाली 4 गडी बाद 48. पहिला चेंडू विपुलच्या गोट्यात. स्ट्राईकला अकबर. सुरेख फटका. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 52. कोट्यातील दुसरा चेंडू. सुरेख फटका.
चेंडू मागे शतरक्षक सुरेख झेल अगवल याची खेळी समाप्त होते. 4 धाव काढून संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली खेळणे संघाची 5 गडी बाद 52. सादिक 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 साजिक साजिक नवीन फलंदाज येतोय साजिक. स्ट्राईकला क्रॉसस्वीप. तिसरा चेंडू विपुलाच्या गोट्यातील स्ट्राईकला तौसिफ. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 5 गडी बाद 58. काम नाही झालं नाही. 2 बॉल बाकी आहेत. बोलता बोलता ते काय आयलँड फोन करतोय तो. किती बॉल झाला? 1 2 3 3 ना 3 बॉल ना कंचा नेमका नाही घेतले घेतले काल होती प्रॅक्टिस. चौथा चेंडू विपुलाच्या कोट्यातील स्ट्राईकला तौसिफ. सुरेख फटका. सलगचा 2 चेंडूवर 2 षटकार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 5 गडी बाद 64. 2 बॉल बाकी आहेत ना. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विपुलाच्या कोट्यातील खराब गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकले आणि धावा दिल्या. विपुलाने खर्च केल्या 16 धावा. पाचवा चेंडू विपुलाच्या कोट्यातील स्ट्राईकला तौसिफ. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 64. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील स्ट्राईकला तौसिफ. धावा बरोबर राहतील ना. बसले ना बाटे आणि इथं गडी बाद होतोय आणि अवंतर 1+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्येत वाढ. वाईट आहे आणि मी 1 रन नाही घेतली. 66 धावा झाल्या खेळणे संघाच्या. 6 बाद ना 6 बाद ना 6 बाद झाले ना 6 आउट झाले ना 6 आउट झाले ना. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक विनय आणि इथं एक धाव सहज इथे बाद. दुसऱ्या धावला बाद होतोय फलंदाज आणि संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 67 आणि 68 धावांचं आव्हान ठेवले ते खेळणे संघाने तुर्बे संघासमोर. ह्याच्यानंतर होणार सामना बोनखोडे विपक्ष वाशी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने व्यासपीठावर याच्या नाणेफेक उडवण्यासाठी.
हॅलो हॅलो याच्या पुढील सामना ज्यांच्यामध्ये होणार आहे ते वाशी संघ आणि बनकोडे संघ दोन्ही आपले कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हलिन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो करावे संघ आयोजित कांचन स्मृती चषक आमचे सहकारी कांचन यांच्या स्मरणार्थ ठेवलेली ही स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा 30+ असोसिएशनच्या नियमावलीखाली खेळली जाणारी स्पर्धा. त्या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या गटातील पहिला सामना इथे आपल्याला रंगताना पाहतोय तो खेरणे विरुद्ध तुर्बे आणि तुर्बे संघाने खेरणे संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि 5 षटकांच्या मोबदल्यात 67 धावा काढून 68 धावांचा टार्गेट ठेवलाय तो 68 धावांचा टार्गेट ठेवलाय तो तुर्बे संघासमोर आणि सलामीची जोरी आपण पाहू शकता मैदानात 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोरी तुर्बे संघाकडून स्ट्राईकला आपण पाहू शकता विपुल आणि त्यांच्या समेत पाहू शकता नॉन स्ट्राईकला मनोज याला. आणि याच्या नंतरचा सामना इच्छास्फूर्ती कंचस्मूर्ती वाशी विरुद्ध बोनकोडे. दोन्ही संघांना विनंती करण्यात येते की आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. एक इनिंग संपलेली आहे दादा. एक इनिंग दरम्यान नाणेफेक होणं गरजेचं आहे. तर त्वरित आपले दोन्ही कर्णधार पाठवायचे आहेत वाशी आणि बोनकोडे. या सामन्याकडे दुसऱ्या गटातील पहिला सामना तुर्बे विपक्ष खेरणे. प्रथम फलंदाजी खेरणे संघाने करताना 67 धावा 5 षटकांच्या मोबदल्यात ठोकून काढल्या आणि 68 धावांचा टार्गेट. आणि सलामीची जोडी पाहू शकता स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज विपुल आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईकला उभा आहे तो मनोज. आणि फिल्डिंग डिस्ट्रिक्शन 5 षटकांचा सामना असल्या कारणाने 2 षटके फिल्डिंग डिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षक मर्यादितले षटक असतील. आपण पाहू शकता एक लॉंग ऑफ आणि एक विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण लॉंग शिंगमारे. आणि पहिला चेंडूचा चांगला समाचार घेतो विपुल. 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा सलामीवीर पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून चांगला समाचार घेतलेला आहे तो गोलंदाज अनिश याचा. सलामीला आलेला गोलंदाज पहिलाच फिल्डिंग डिस्ट्रिक्शनचं षटक घेऊन पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेतला विपुल याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अनिश याचा विपुल याच्यासाठी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच इथं कसरत करताना दिसतात. पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा. अवंतर
धावसंख्येला सुरुवात होते. संघाच्या धावसंख्येत धावांतर धावसंख्येने भर होते. धावसंख्या पोहोचते 7. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय स्ट्रेट ऑन द बॉलरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. लगातार दुसरा फटका पाहतोय आपण. दुसरा षटकार विपुल याच्या बॅट मधून 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा सलामीवीर चांगली फलंदाजी करताना दिसतोय. मला वाटते स्वतः कर्णधार आहे हा विपुल. सलामीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन उतरलेला विपुल चांगली फलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अनिश याच्या गोलंदाजीवर एक डावखुरी हाताचा गोलंदाज नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडा महाग ठरतो, पण इथं फलंदाज महाग ठरताना दिसतोय. त्याच्यावर वरचढ ठरताना दिसतोय अनिश याच्या गोलंदाजीवर. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिश याचा. पुन्हा एकदा हवेत चेंडू. तिथं क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून चेंडूकडे पाहत राहतोय आणि चेंडू पुन्हा जातोय त्याच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. लगातार 3रा षटकार पाहतोय आपण. स्वतः कर्णधार विपुल याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी चांगले फटके पाहतोय विपुल याच्या बॅट मधून. स्वतः कर्णधार सलामीची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन उतरलेला. 68 धावांचा पाठलाग. 68 धाव पाहिल्या या मैदानाचा इतिहास पाहता तर पुरेशा म्हटल्या जाणार नाही, पण जशी गोलंदाजी तशी टप करावी लागेल जर या धावा रोखायच्या असतील तर खेळणे संघाला. पण पाहायला गेले तर अनिश काही थोडासा मागडा ठरतो. 3 चेंडूवर 3 षटकार विपुल याने ठोकल्यात. चांगला चेंडू 3 चेंडूवर 3 मोठे फटके खाल्यानंतर चांगले कमबॅक करतो. ब्लॉक ऑल चेंडू आणि या चेंडूला उत्तर नसतो आणि निर्धाव चेंडू निघतो. 3 चेंडूवर मोठे फटके खाल्यानंतर 4था चेंडू निर्धाव काढतोय. पुन्हा एकदा अवैध चेंडू चिक्कडा आणि विपुलची खेळी समाप्त. 3 मोठे फटके मारल्यानंतर 4था चेंडू निर्धाव काढतोय आणि 5व्या चेंडूवर पटकटच्या स्वरूपात विपुलला परतीचा रास्ता दाखवतोय तो अनिश. हे चांगलं कमबॅक म्हणता येईल आपल्या संघासाठी अनिश याचं. असेच काही निर्धाव चेंडू करावे लागतील जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर खेळण्याच्या पूर्ण गोलंदाजांना. आणि विपुल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येताना आपण पाहू शकता. स्वप्नील एक उजव्या हाताचा फलंदाज स्वप्नील मैदानात जाताना पाहू शकता आपण. स्ट्राईकच्या दिशेने बॅट कटच्या स्वरूपात आणि यष्टीरक्षकाने कुठली गफलत न करता एक साधा सोपा झेल पकडला आणि विपुलला परतीचा प्रस्ताव दाखवला. अनिशाचं चांगलं कमबॅक. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार खाल्यानंतर 4था चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर विपुलला परतीचा रस्ता दाखवतोय. चांगली कमबॅक म्हणायला लागेल. आता शेवटचा चेंडू स्वतःच्या कोठ्यातला फेकेल अनिश. तो नवीन आलेला स्वप्नीलाच्या माऱ्यासमोर शॉर्ट पिच दिलेली. फुल केलेला फटका फुल सक्सेसफुल आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमारेषा पार. या षटकातील 4था षटकार आपण पाहू शकता. 3 विपुलच्या बॅट मधून पाहिले आणि एक नवीन आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवर अनिशाचा समाचार घेतोय आणि चेंडूला पाठवतोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने जर चांगली फलंदाजी 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या तुर्बे संघाच्या फलंदाजांना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धाव संख्या झाली ती 1-25. 1-25 चांगली फलंदाजी म्हणायला लागली. चांगली धाव संख्या म्हणायला लागेल 1 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं फील्ड डिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षण मर्यादितलं
दुसरं षटक घेऊन येतोय. आता पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आपण शिमालेश पाहू शकता. एक मिड लॉंग ऑफ लॉंग ऑन अँड मिड विकेटच्या दिशेने आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो मनसूर. आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा करतोय तो सलामीला आलेला फलंदाज प्रथमच स्ट्रायकर येतोय मनोज आणि शिडको मध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र यासोगावचे विजू पाटील यांना विनंती करण्यात येते की त्यांनी समालोचन कक्षात येऊन आसनस्थ व्हायचे आहेत. वाशीगावचे विजू पाटील आणि आपला कर्णधारी पाठवायचा आहे बोनकोडे आणि वाशी. याच्या नंतर तर आपला सामना होणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आमचे निशाण म्हात्रे ज्यांना स्ट्रायकर पाहू शकता आणि स्क्वेअर लेगचे पंच भुनेश. पंचांचा अंतर धावाचा इशारा. अंतर धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचते 28 तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू तोंडेल मनोज. पुन्हा एकदा लाईनच्या बाहेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंच निशाण मात्र कसरत करताना दिसत आहे. दोन्ही पंच हात जमिनीला समांतर करून अवंत चेंडूचा इशारा. अंतर धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येवर तरी दिशा भटकटलेला दिसतो हा गोलंदाज मनसूर. दुसरा षटक घेऊन आलेला च्या दिशेने केलेला फटका पण तिथं क्षेत्ररक्षक थोडस गपलत करतोय. गचाळ क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा मोबदला 4 या धावसंख्या मिळत आहेत त्या तुर्बे संघाला. आणि हाही गोलंदाज थोडासा महाग ठरताना दिसतोय. तो खेरणे संघासाठी पहिल्या षटकात पाहिलं तर 25 धावा दिल्या होत्या आणि या षटकात आजपर्यंत 2च चेंडू फेकून झाले आहेत. 2 चेंडू फेकले आणि 10 धावसंख्या दिली आहेत ते मनसूर. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंग लेगच्या दिशेने केलेला फटका आणि सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नसल्यामुळे सेम रिझल्ट पाहायला मिळतोय आणि सेम 4 धावा मिळतात त्या संघाला. चांगली धावसंख्या. दोन्ही गोलंदाज थोडी महाग ठरताना दिसतात केरणे संघासाठी. फलंदाजी चांगली म्हटली असेल पण गोलंदाजीमध्ये काही धमकत दाखवताना दिसत नाही. ते केरणे संघाचे गोलंदाज पहिला गोलंदाज 25 धावसंख्या दिल्या होत्या आणि यामध्येही 3 चेंडू मध्ये 14 धावसंख्या दिल्या आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमारेषा पार. पॉइंटच्या सीमारेषा पार 4 धावांसाठी लगातार 4 चेंडूवर 4 चौकार खेचतोय तो मनोज. 3 चेंडू 3 चेंडू. सॉरी 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू. चांगलं कमबॅक होता. निर्धाव चेंडू होता पण यष्टीरक्षकांना पकडता आला नाही. तिथं चांगलं कव्हरिंग म्हणायला लागेल. चांगला चेंडू अडवलं. फक्त एका धावेत समाधान मानावं लागलं तो दोन्ही फलंदाजांना. आणि प्रथमच आता ज्याने पहिल्याच चेंडूवर आलेल्या षटकार खेचला होता तो स्वप्नील प्रथमच फलंदाजीसाठी सरळ खेळून काढलेला चेंडू. जिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावांवर समाधान मानावं लागले. या 2च्या मदतीने संघ पोहोचला 44. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 68 धावांचा पाठलाग करताना 44. अति विजयासाठी 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू म्हणजे प्रति षटकामागे
8 धावांची आवश्यकता असेल ती तुर्बे संघाला. वाशी संघ आणि बोनकोडे संघ कृपया आपला कर्णधार पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. वाशी आणि बोनकोडे याच्या नंतर आपला सामना होणार आहे. त्यांचे कृपया करून आपले कर्णधार पाठवायचे आहेत नाणेफेकीसाठी. आणि नवीन गोलंदाज येतोय सादिक. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा. आता फिल्डिंग डिस्ट्रिक्शनचे षटक संपल्या कारणामुळे आपल्याला क्षेत्ररक्षण थोडं फैलावलेलं दिसेल. आणि वैयक्तिक पहिलंच सांघिक तिसरं षटक घेऊन सादिक बघूया. पहिला चेंडू सादिक याचा मनोजाच्या समोर आणि तिथं कुठलाही क्षेत्ररक्षक मला वाटलं कुठल्याही क्षेत्ररक्षकाने कुठलाही प्रयत्न केला नाही तर चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी सीमारेषा पार. आणि 4च्या मदतीने संघ पोचतोय 48 वर. त्या विजयासाठी 17 चेंडू 20 धावा. थोडी खराब गोलंदाजी करताना दिसत आहेत ते. खेळणी संघाची फलंदाजी चांगली पाहायला मिळाली पण तेवढी चांगली गोलंदाजी करणे गरजेचं होतं. हवेत चेंडू खाली सोटा कामरान बघूया काय करतोय आणि जजमेंट चुकतोय आणि झेल पकडण्यास यश मिळत नाही ते कामरान याला आणि त्याचा मोबदला मिळतोय ते फलंदाज करणाऱ्या संघात. तुर्बे संघाला 2 वेळा धावसंख्येने धावसंख्या पोहोचते 50 वर. वैयक्तिक सांघिक 50 होते ती तुर्बे संघाची आणि जिंकण्यासाठी 16 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 18 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतो. मनोज सलामीला आला होता विपुल्याच्या जोडीला. अजूनही साबत आणि मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी आणि 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 56. बोनकोडे संघ वाशी संघाचा कर्णधार आलेला आहे. बोनकोडे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि मनोज खेळतो वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 27 धावांचं योगदान. अजूनही क्रीजवर साबूत याची चांगली फलंदाजी इथे मनोज याच्या करून पाहायला मिळते. आपल्या संघासाठी एक आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ बॅट मधून जर फटके येत असतील तरी हे उलटे सुटके फटके मारण्याचा एक काही गरज नसते पण कॉन्फिडन्स वाढलेला असतो फलंदाजाचा. अति कॉन्फिडन्स म्हणता येईल याला. त्याच्यामुळे ते पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका. मागच्या चेंडू थोडासा मिस झाल्यानंतर आणि या 4च्या मध्येने संघ पोचला 60 ना 60 विजयासाठी फक्त 8 धावांच्या. आणि आमचे बोनकोडे गावचे वैभवजी पाटील यांना विनंती करण्यात येते की तो आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असे नसतं व्हायचं आहे. बोनकोडे गावचे वैभवजी पाटील एक उद्योजक आणि धावा झालेले 67. अजूनही विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. ओव्हर झाली. ते नाणेफेकी होत आहे तुर्बे नाही वाशी आणि बोनकोडे यांच्या दरम्यान आणि नाणेफेकी करतील आमचे दिवाली गावचे संजयजी कोळी यांच्या हस्ते इथे नाणेफेकी होत आहे. तर कॅमेरामॅन थोडं ओके. आणि नाणेफेकी जिंकली ती कोण जिंकला दादा? बोनकोडे संघाने. आपला निर्णय कळवायचा त्वरित. आणि वैभवदा पाटील यांना विनंती करण्यात येते की आपण समालोचन कक्षात येऊन असं नसतं. आणि हा मला वाटतं विजय फटका निघतोय तो 1 डाऊनच्या स्वरूप आलेला स्वप्नील याच्या बॅटमधून आणि विजय होतोय तो
तुर्बे संघ, हाडलक कोपरखेरणे संघ, खेरणे संघ गोलंदाजी थोडी काही यश मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे पराभवाला सामोरे जावं लागतं ते खेरणे संघाला आणि